जान्हवी, हे राहू दे, तू कोशिंबीर करून घेशील का? म्हणजे बाकी सगळं झालंय, जेवायला बसता येईल आपल्याला नंतर लगेच. हो करते. बघ आल्यात. अगं पाणी दे त्यांना. काय उकडतंय आणि हो ना, खरंच खूपच दमाल झालं. मरणाची गर्दी होती. अहो वंस, दिवाळी तोंडावर आली म्हटलं तर गर्दी असणारच ना. आपण ना लवकर जायला हवं होतं शॉपिंग साठी. थँक्यू जान्हवी. थँक्यू. फारच गरजेचं होतं आता पाणी. बरं चहा टाकू का ग? हो नको, आता डायरेक्ट जेवू आम्ही. हो, आता चहा नको ना ग सरे? नको नकोच. पण कमाल वाटतंय मला. तुला माहितीये का जान्हवी, चिनी मातीच्या सगळ्या वस्तू मेड इन चायना. म्हणजे आपल्या सणाच्या वस्तू सगळी मेड इन चायना. वंसांचं भांडण सुद्धा झालं मॉल मध्ये. पण तिचा मुद्दा बरोबरच होता. हा, म्हणजे काय, भारतीय सणांना सुद्धा मेड इन चायना वस्तू वापरायच्या का? मला भारतात बनवलेल्या पणत्या हव्या होत्या. तरी मी म्हंटल होतं तुम्हाला की दादरला मिळतील म्हणून रस्त्यावर. अरे पण मॉल मध्ये का नाही? असं का असतं? आणि हे चीनी लोक बरे आपल्या सणाच्या वस्तू बनवतात. म्हणून तर चायना जगातली 2 नंबरची अर्थव्यवस्था आहे. वा, म्हणजे आपण सण साजरे करायचे आणि चीनच्या अर्थव्यवस्थेला हातभार लावायचा. हो ना. आणि मग आपला देश गरीब तो गरीबच. अगं, चहाचे कप, कॉफी मग्स सगळं मेड इन चायना. एक ना गौतम बुद्धांची मूर्ती मला खूप आवडली होती, म्हटलं ही घ्यावी, तर त्याच्यावरही मेड इन चायना. अरे काय चाललंय काय? म्हणजे मॉल मध्ये भारतात बनवलेल्या वस्तू ठेवतच नाहीत का? आपण मागणी केली पाहिजे. म्हणजे भारतात बनवलेल्या वस्तूंचा आपण आग्रहच धरला पाहिजे, तरच बाजारात आपल्या भारतीय वस्तू दिसतील आपल्याला. नाहीतर काय, आपण दुसरे देश श्रीमंत करत राहायचे. आणि आपल्यालाही देशप्रेम असायलाच हवं की. आपण आपल्या सणाच्या वस्तू परक्या देशातून का घ्यायच्या? ते मला काय वाटतं, लोकांना असं वाटत असणार की आपला सण आहे ना, मग आपल्या वस्तू कशाला बाहेरून येतील, इथेच बनवलेल्या असतील म्हणून घेत असतील. मी तर ऐकलंय गणपती सुद्धा चायनामधून मागवतात काही ठिकाणी. ही हद्द झाली आता. हो, खरंच हद्दच झाली बाई. आपण जर का जागरूक राहिलो ना आणि नीट पाहिलं तर प्रत्येक वस्तूच्या तळाशी लिहिलेलं असतं ती वस्तू कुठून तयार झाली आहे, कुठून आली आहे. म्हणजे काही सेकंद खर्च होतील आपले, पण आपल्याला कळेल ना. आणि मला असं वाटतं की प्रत्येक भारतीयाचं पहिलं प्राधान्य भारतीय वस्तू घेण्यासाठीच असलं पाहिजे. म्हणजे या छोट्या छोट्या गोष्टींमधून तर देशप्रेम दिसतं. नाहीतर काय, आपल्या पैशाने ते मोठे होणार आणि मग आपल्यावरच आक्रमण करणार. नाही नाही, म्हणजे अगदीच तसं नाहीये. बेबीला ना सगळीकडे युद्ध, हाणामारी, संघर्षच दिसतो. ए सरू, उगाच माझ्या वाटेला जाऊ नको. अगं पुरे, बरं आणलंयत ना तुम्ही सगळं? हो, म्हणजे भारतात बनवलेल्या पणत्या शोधता शोधता पायाचे तुकडे पडले माझ्या. खरंच पायाचे तुकडे पडले. खरंच कठीण आहे भारतात भारतीय वस्तू शोधणं. पण मिळाल्या ना. हो हो, हो म्हणजे मी सोडते की काय? भांडून भांडून भारतीय वस्तू काढायला लावल्या त्याला. आणि त्याला हिने देशप्रेमावर लेक्चर सुद्धा दिलं. पण बरोबरच होतं वंसांचं. ए चला, हात पाय धुवून घ्या, तोपर्यंत पानं घेतो आम्ही. चल जान्हवी, सावकाश. बरं तू हे पूस जरा, मी आईना सूप देऊन येते. खरंच भारतात भारतीय वस्तू मिळणं एवढं अवघड आहे का? आपणच आपल्या वस्तूंची किंमत केली नाही तर मग कोण करणार? प्रत्येकाने ठरवलं पाहिजे भारतात बनलेल्या वस्तूच वापरायच्या. मी तर ठरवलंच आहे. आहो चल बसा. तेल लावते, उठणंही लावते. अहो क्षण करायचे. अहो अहो ऐकताय ना? असं
काय करताय तुम्ही? अहो मी तुमच्याशी बोलतेय, भिंतींशी बोलत नाहीये. सवय करून घे आता. आता उर्वरित आयुष्य तुला भिंतींशी बोलतच घालवायचंय. जान्हवी पण ती कुठे ठेवायची बघ. या काय गोड रांगोळी काढलीयस ग. अगं चला, झालं की नाही तुमचं? श्रीला तेल उठणं लावायचे. चला हो. जान्हवी, झालं ना? हो झालं. हा, हा. अगं ए सरे, जा ना, आंघोळ कर ना, नरकात जाशील. वहिनी पहाटेच झालीये माझी आंघोळ. मग नवीन साडी का नाही नेसलीस? आता ही सगळी कामं होती ना, म्हटलं नंतर नेस. मला विचारताय तुमची आंघोळ झाली का? पहाटेच झाली माझी पण. मग तुम्ही का नाही नेसलात नवीन साडी? अगं ते उठणं वगैरे लावायचं ना, खराब होते ग. नेसूया आता, चल. ए बाई तू हो पुढे, चल चल हो, हो, चल. हळू. ए, हा, दे, सावकाश. त्रास नाही ना का झाला? हळू ये. नाही, नाही. हळू. आलेच. हो. सरे, काय मस्त रांगोळी काढली पुरीने. हो ना. नोकरी वगैरे करून हिला स्वयंपाक पण येतं, घरातली पण कामं करते, आणि हे सुद्धा. खरंच नशीब काढलं ग आपण, अशी गुणी सून मिळाली. वहिनी पुढच्या वर्षी आपली गुणी नाच सुद्धा असेल घरात. हा, पण ती कशी रांगोळी काढेल? मी असं म्हणाले का? काही काय बोलता तुम्ही? ती कशी रांगोळी काढ. गंमत केली का? बरं चल चल, ते कांता भाऊजी पण कोळंबलेत, त्यांना सुद्धा तेल उठणं लावायचं ना. चल, चल, लवकर तयारी करायची. ऐक द्या. चला. Yes, sir. No, I can understand. Yeah. I'll just talk to them. Yes, I'll get back to you. Yes, sure. Maybe after Diwali. All right, cool. Yeah. See you then. Oh, thank you. Thank you so much. And happy Diwali to you too. Thank you, sir. Thank you. Sorry. काय रे श्री? अगं खरंच सॉरी. अरे दिवाळीच्या दिवशी तरी निदान तू. दिवाळीत नाही, दिवाळी नंतर. म्हणजे तू फोनवर बोलत होतास म्हणून सॉरी नाही म्हणालास मला? नाही नाही, त्याच्यासाठी पण सॉरी, पण मी फोनवर बोलतोय म्हणून सॉरी नाही म्हणालो आता. मग अगं मला जावं लागणार आहे. कुठे? युएसला. अरे काय हे श्री? अगं महत्वाचं काम. पण तू म्हणाला होतास की नाही की बाळ होईपर्यंत मी कुठेही जाणार नाही म्हणून? अगं फक्त 8 दिवसाचं काम. श्री, पण तुझ्या ऐवजी दुसरं कोणी नाही जाऊ शकत का रे? अगं माझाही तोच प्रयत्न होता, पण नाही ना, मलाच जावं लागणार. 8 दिवसाचं काम प्लीज. बायको चालेल ना? अरे जा की, त्याला काय. आता काम आहे म्हटल्यावर जावं लागेलच ना. आणि तू काही महिनाभर नाही जाणार आहे. 8 दिवसात येशील की परत येशील ना? मोजून 8 दिवस. मग जा की. कधी निघावं लागणार आहे? दिवाळी संपली की लगेच. चला, म्हणजे दिवाळीत आहेस तू इथे आता. जा, काही प्रॉब्लेम नाही. बघा, आता बायकोच हो म्हणत असेल तर आपण तरी काय बोलणार? जान्हवी, कधीतरी नको जाऊस असं म्हणायला शिक ना ग. आई हो, कशाला मी नाही म्हणू. आणि त्याला कामासाठी जावं लागणार आहे ना, मग जाऊ दे की. बरं मला माहितीये तितकं महत्वाचं नसतं ना तर श्री स्वतःहूनच नाही म्हणाला असता. झालं, बायकोच अशी मिळाली आहे म्हटल्यावर विचारायलाच नको. चला उठणं लावूया का पटकन? हा, आणि तू नुसतं शास्त्रापुरतं लाव, वाकू नकोस. थांब 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 थांब. हे बरं, आईजी काका मावशी सगळे आहेत कुठे? कांताला तेल लावणं चाललंय ना, उठणं पण लावतायत. शांती, काय रे?
छान सेवा करून घे आयांकडनं. काय बोलताय तुम्ही? दिवाळीचा पहिला दिवस. अगं बाई, अरे तुझी आंघोळ पण झाली का? असं काय करतोस? मी तिकडे उठणं ठेवलेलं होतं आणि तुला तेल पण लावेन म्हटलं. तू निघालास? हो बाबा. रात्री यायची गरज नाही. म्हणजे म्हणजे कुठे निघालाय हा? नाही नाही बाबा, रात्री येतो मी. तुम्ही एकटे कसे राहणार? हे बघ, तू आता माझी काळजी करू नकोस. तू आता तुझ्या आयुष्याचा विचार कर. एक मिनिट. हे काय चाललंय? हा कुठे निघालाय? आणि येणार नाही म्हणजे काय? सणासुदीचा बाहेर कुठे निघालायस तू पिंट्या? पिंट्या, तू निघ. पिंट्या थांब. कुठे निघालायस तू? हे विचारण्याचा तुला हक्क आहे असं वाटतंय तुला? तू दिवाळीचा सण आहे. आपल्याकडे नाही, आपल्याकडे फक्त अंधार आहे. असं कशाला अभद्र बोलताय तुम्ही? तुझ्या वागण्यानेच तू ही वेळ आणलीस काला. सणावाराचं तरी तुम्ही. आता तुझ्या बरोबर कसलेही सण नाहीत आणि कसलंही कार्य नाही. आता आमच्यासाठी तू मेलीस आणि तुझ्यासाठी आम्ही देखील. पिंट्या, जातो. थांबायची काही गरज नाही. हिचं हे असंच चालू राहणार. आणि हिच्यासाठी थांबलास ना तर तुझ्या आयुष्यात तू काही करू शकणार नाहीस. जा जा. कशाचीही पर्वा आता करायची नाही. अहो, सणाचं तरी तुम्ही. तुला एकदा सांगितलेलं कळत नाहीये का कला? आता कसलेही सणवार नाहीत आणि कसलीही कार्य नाहीत. पिंट्यातून एक. पिंट्या, पिंट्या तुला माझी शपथ आहे. तू थांब बघ. थांब ना रे. लाडू आणखीन. सुंदर झाली. हे लाडू घ्या आणि बेबी, हा लाडवाचा डबा तुझ्याच जवळ ठेव. तिला नको उचलायला सांगू. बरं, इथंच ठेव ग खाली. इथे ठेव. हा, इथे जागा केली आहे. हा, आता हवे तेवढे. हा. म्हणून मला दिवाळी आवडते. खाण्यापिण्याची चंगळ असलेले कुठलेही सण तुला आवडतात बेबी? तुला लगेच नाक खुपसायची गरज असते ना सगळ्यात. तुझ्याकडूनच शिकलोय. झाले यांचे फटाके सुरू. चांगलं शिकायचंच की काहीतरी. आहे कुठे काही चांगलं? हे फटाके इको फ्रेंडली आहेत का रे श्री? तुझ्यामुळे असं बोलतात सगळं मला. नाही, इको आहेत. फ्रेंडली हे दोघं. मला ना खरं तर फटाके उडवायला आवडतात, पण श्रीमुळे उडवता येत नाही. तसे तुझ्या तोंडाचे वाजवतेस फटाके ते खूप आहेत ना, वेगळे कशाला पाहिजेत अजून? भाऊजी. कांता, कांता माझ्या डोक्यात जाऊ नको. कधीच नाही जाणार, कारण डोकं आहेच कुठे.
पुरे करा रे. तुम्ही अगदी लहान मुलांच्या वर्तान करता. हं? मला ना फुलभाज्या आणि भुईनळे उडवायला खूप आवडतात. सर्वमावशी, अगं मला माहिती आहे हे, आणि मी काय विरोध करत नाहीये, पण आपण पर्यावरणाची किती हानी करतोय याची कल्पना आहे ना. मग कशासाठी? दिवाळी हा सण दिव्यांचा आहे की नाही? खरंय श्रीच, दिवाळी हा दिव्यांचा सण आहे. आणि पर्यावरणाची आपण काळजी नाही घ्यायची तर कुणी? हो, अगदी बरोबरच आहे. म्हणूनच तर आता मी फटाके उडवत नाही, अगदी फुलभाज्या सुद्धा नाही. मला तर आवडतच नाहीत फटाके, म्हणजे कांठळ्या बसतात. खावं प्यावं, दिव्यांची आरास करावी, आपल्या माणसांबरोबर मज्जा करावी. फटाके न फोडता हे सगळं करता येतं की? अगं का त्याला निघायचं का? आता कुठं? अगं कुठं म्हणजे घर बघायला जायचं ना. नीता प्लीज, मला आता यावर चर्चा नको आहे प्लीज. ठीक आहे, मम्मीने जेवण बनवून ठेवलंय, जेवून जाऊ. ठीक आहे. आणि हो, आता समजा ठरतच आहे म्हणून बोलते, माझ्याकडे बी पैसे आहेत, म्हणजे 40-50 हजार रुपये असतील तर ते पण. नीता, तुझे पैसे तुझ्याकडेच ठेवा. आणि काय करू त्या पैशांचं? काय खाऊ का गिळू? गरजेलाच पैसा उपयोगाला नाही आला तर काय कामाचा तो पैसा? अगं बरोबर आहे तुझं, पण आता व्यवस्था झाली आहे. कुठून झाली? माझ्याकडे पैसे होते काही माझे साठवलेले, आणि बाबांनी थोडे दिले. पण उद्या गरज लागली तर काय करायचं रोन्या? नाही, तुम्ही म्हणता कपड्यांशिवाय काय घरातनं घेऊन निघू नकोस म्हणून, पण उद्या सामानाला गरज पडली, उद्या काही घ्यावं असं वाटलं. बरोबर आहे तुझं, पण आता आपण या सगळ्यावर नको बोलूया. आधी घराचं ठरवूया, ते महत्वाचं. मला काहीच सांगायचं नाहीये. ते बाबा ठरवते. ते तुझं काय म्हणजे घरी सांगणार आहेस? नाही नाही, म्या काय बी सांगणार नाही. म्हणजे मम्मी पप्पांना असंच वाटतं की मी तुझ्या घरी राहते म्हणून, राहून दे. आणि ताईकडे राहायला गेलेली हे पण त्यांना माहित नाही. उगाच नसता तो ताप नको डोक्याला. बरं ते समजा सोड, आपण ताईला फोन करायचा का हॅपी दिवाळी म्हणून? नाही, थांब जरा थांब. टेन्शन मध्ये काय आहेस? अगं ब्रोकरचा फोन येणार होता, त्याच्या फोनची वाट बघतोय, अजून त्याचा फोन आला नाही. रोन्या, हॅपी दिवाळी. लग्नानंतरचा पहिला सण ना आपला. हॅलो, हा सर, तुमच्याच फोनची वाट बघत होतो. हा, ते घराचं. हा, हो का? चकली मस्त झाल्या वहिनी. तरी आईंच्या इतकी छान नाही झाली आहे. आईंची चकली कशी खुसखुशीत, म्हणजे जिभेवर ठेवली ना की विरघळून जाते. पण फराळाचं सगळं छान झालंय बरं का. आई, दिवाळी हा खूप जुना सण आहे ना. अगदी प्राचीन. आई, तू काहीतरी गोष्ट वगैरे पण सांगायचीस ना दिवाळीची? गोष्ट अशी नाहीये रे. सांग ना आई. आईची सांगा ना. गोष्ट अशी सांगत नाही ग, पण हा सण म्हणजे श्रीकृष्णानी नरकासुरावर आणि विष्णूनी वामन अवतार घेऊन बळीराजावर मिळवलेल्या विजयाचा सण आहे. आणि हा विजय साजरा करण्यासाठी
पूर्वीच्या काळी तेलाच्या दिव्यांनी सगळी नगरी उजळून टाकायचे. म्हणून या सणाला दिव्याचा सणही म्हणतात. वा, म्हणजे प्रत्येक सणाच्या मागे काही ना काहीतरी धार्मिक कारण आहे. आणि पौराणिक सुद्धा. चला. हा शरा. येस येस येस, हॅपी दिवाळी. आम्ही सगळे खूप मिस करतोय तुला, खूप. काका फोन द्या ना. तू यायला पाहिजे होतास शरा. हा, मला दे ना. एक मिनिट. जरा होल्ड कर. ऐकलंस? हा. तिने पण तुम्हाला सगळ्यांना हॅपी दिवाळी सांगितलंय खूप मनापासून.